विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली तेव्हा ते 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते। नागपुरात शरद पवारांचा गौप्यस्फोट। तर इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत? राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम दिसतोय। शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांची खोचक टीका। लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत आलो, लाडक्या बहिणी सोबत होत्या म्हणून कोणी काही वाकडे करू शकलं नाही। रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी मानले लाडक्या बहिणींचे आभार। पालिका निवडणुकीसाठी अद्याप कुठलीही आघाडी निर्माण झालेली नाही, तर त्या क्षेत्रात स्थानिक आघाड्या होतात। पालिका निवडणुकीच्या तोंडावर राऊतांचं सूचक विधान। मुंबई महापालिकेबाबत राज आणि उद्धव ठाकरे स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ, तर ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत आक्षेप नाही, संजय राऊतांचं विधान। राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेला जयंत पाटलांची अनुपस्थिती। राष्ट्रवादीचे सर्व मोठे नेते उपस्थित, मात्र जयंत पाटलांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण। शिवसेना उबाठाचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलावर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। कालच्या वरळीत झालेल्या राड्यादरम्यान सिद्धेश शिंदेंनी धक्का मारल्याचा महिलेचा आरोप। प्रफुल्ल लोढांकडे महाजनांच्या अनेक सीड्या, तर मला जोडे मारण्याऐवजी लोढा आणि महाजनांना जोडे मारा। भाजपच्या आंदोलनावरून खडसेंचा हल्लाबोल। मुंबईत ठाकरे बंधूंचं रक्षाबंधन उत्साहात। मातोश्रीवर सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी, तर शिवतीर्थावर राज ठाकरेंना मोठ्या बहिणीने बांधली राखी। पंतप्रधानांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा उत्साह। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिमुकल्या मुलींसोबत साजरा केला रक्षाबंधन। आणि पुण्यातील फुरसुंगी परिसरात सासरच्या जाचाला कंटाळून सीमा राखपसारेंची आत्महत्या। गळफास घेत संपवलं जीवन, पोलिसांकडे तक्रार दाखल। आता बघूया दिवसभरातल्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे। त्या दोघांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिल्याचा मोठा गौप्यस्फोट पवारांनी केला, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं। शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे। इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत असा सवाल फडणवीसांनी विचारलाय, तर राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम झालेला दिसतोय असा टोलाही फडणवीसांनी लगावला। ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊतांनी मोठे संकेत दिलेत। पालिकेसाठी अजून कुठली आघाडी निर्माण झालेली नाही, त्या क्षेत्रातल्या स्थानिक आघाड्या होतात, मात्र मुंबईबद्दल राज आणि उद्धव स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत। ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीत आक्षेप नाही असं खासदार संजय राऊत म्हणाले। ठाकरेंच्या फोटोवरून विनाकारण राजकारण केलं जात आहे। ठाकरे मागे बसले हा चर्चेचा विषय कसा होऊ शकतो असा सवाल शरद पवारांनी विचारला। प्रेझेंटेशन सुरू होतं म्हणून ठाकरे मागे बसले असं पवार म्हणाले। राहुल गांधींच्या आरोपांबाबत सखोल चौकशी व्हावी, त्यांच्या आरोपांवर आयोगाकडून उत्तर हवं, भाजपकडून नको अशी मागणी शरद पवारांनी केली। राहुल गांधींकडून आयोगानं शपथपत्र मागणं अयोग्य आहे असंही पवार म्हणाले। निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाच्या आड लपून राहू शकत नसल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलं। निवडणूक आयोगानं मागितलेली माहिती का दिली नाही, वेबसाईटवरून माहिती का काढली असा सवाल वडेट्टीवारांनी विचारला। स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल अजून चर्चा झालेली नाहीये। ठाकरे बंधूंच्या युतीवर एकवाक्यता कशी करता येईल अशी चर्चा करू अशी माहिती शरद पवारांनी दिली। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंविरोधात आंदोलन करण्यात आलं। रुपाली चाकणकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा यावेळी आंदोलकांनी निषेध केला। दरम्यान खडसेंच्या फोटोवर जोडे मारण्यात आले। गिरीश महाजनांच्या अनेक सीड्या प्रफुल्ल लोढांकडे असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला। तर माझ्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा महाजन आणि लोढांविरोधात आंदोलन करा
अशी टीका खडसेंनी विरोधकांवर केली. बोगस मतदारांच्या आरोपांवरून विखे थोरात आमनेसामने आले. कर्नाटकचं काँग्रेस सरकार बोगस मतदारामुळे आलं का? काँग्रेसला लोकसभेच्या जागा बोगस मतदारांना मिळाल्या का, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी विचारला. जळगावच्या पाचोऱ्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार एकनाथ खडसेंच्या प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध आंदोलन केलं. रुपाली चाकणकर यांनी केलेल्या गंभीर खुलास्यानंतरही खडसे आपल्या जावयाचं समर्थन करून महिलांच्या अस्मितेचा अपमान करतायत असा आरोप भाजपने केला. संगमनेरमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. त्यांनी दुर्गा तांबेंच्या निवासस्थानी जाऊन रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी दुर्गा तांबेंनी थोरातांना औक्षण केलं आणि राखी बांधली. सुषमा अंधारेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना राखी बांधली. सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंचं औक्षण केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महिला कार्यकर्त्यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं. महिलांचं रक्षण करण्यासाठी पवार सदैव उभे राहतात अशी भावना महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. माढाचे आमदार अभिजित पाटलांनी रक्षाबंधन सण साजरा केला. त्यांनी त्यांच्या बहिणीला राखी त्यांच्याकडून बांधून घेत सण साजरा केला. दरम्यान त्यांचं संपूर्ण कुटुंब यावेळी उपस्थित होतं. अंबादास दानवेंनी निवासस्थानी राखी पौर्णिमा सण साजरा केला. दोन बहिणींनी राखी बांधून त्यांचं औक्षण करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. भाजप आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन सोहळा पार पडला. मतदारसंघातल्या शेकडो महिलांनी सुरेश धस यांना राखी बांधली. उपस्थित महिलांना साडी चोळी अल्प उपहार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पुण्यात मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण साजरा केला. दरवर्षीप्रमाणे त्यांनी यंदाही परंपरेप्रमाणे बहिणीला माहेरची साडी ओवाळणी टाकत हा सण साजरा केला. आमदार गोपीचंद पडळकरांनी रक्षाबंधन सण साजरा केला. पडळकर वाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या बहिणींकडून राखी बांधली. पारंपरिक पद्धतीनं औक्षण करत सण साजरा करण्यात आला. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी निवासस्थानी रक्षाबंधन साजरं केलं. गुलाबराव पाटील यांची नाशिक इथल्या बहीण लताबाई पाटील यांनी रक्षाबंधनाच्या निमित्तानं माहेरी येत भाऊ गुलाबराव पाटलांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं. अमरावती जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीनं रक्षाबंधन सोहळा साजरा केला. बळवंत वानखेडेंनी यशोमती ठाकूर यांना संविधानाची प्रस्ताविका भेट म्हणून दिली. पंकज भोयर यांनी आदिवासी बहिणींकडून राखी बांधून घेतली. लोकांसाठी ते मंत्री असतील, माझ्यासाठी भाऊ आहेत अशी प्रतिक्रिया रक्षा कुंजाम यांनी दिली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातल्या अनूरमध्ये रक्षाबंधन साजरं केलं. शेकडो बहिणींनी आपल्या लाडक्या भाऊरायाचं पंचारतीनं औक्षण करत राख्या बांधल्या. माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी मी सदैव भाऊ म्हणून खंबीरपणे हिमालयासारखा उभा आहे अशा भावना यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या परिवारासोबत रक्षाबंधन साजरं केलं. आपल्या मुलींकडून त्यांनी राखी बांधून घेतली. दोन्ही मुलींनी राखी बांधत वडेट्टीवारांचं औक्षण केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते भागवत कराड यांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. भागवत कराड यांच्या दोन्ही बहिणींनी राखी बांधून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. आता पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा जाणून घेऊया. साताऱ्याच्या वाई तालुक्यातल्या महिलांनी रक्षाबंधनानिमित्त फडणवीसांना रक्तानं पत्र लिहिलं. 1,500 रुपये देण्याऐवजी अवैध अशा प्रकारच्या क्रशर्स बंद करून देण्याची मागणी केली. महिलांनी गेल्या 22 दिवसापासून वाई ते मुंबई मंत्रालयापर्यंत मोर्चा काढला. अहिल्यानगरच्या जोगेश्वरी आखाडामध्ये 104 वर्षीय भावाला 100 वर्षाच्या बहिणीनं राखी बांधत सण साजरा केला. या दोघांनीही वयाची 100 पार केली असली तरी त्यांच्यातले भावा बहिणीचं प्रेम आजही तितकंच घट्ट आहे.
सध्या सोशल मीडियावर या दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. येरवडा मनोरुग्ण रुग्णालयात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. मानसिक आजारातून सावरत असलेल्या महिलांनी दरवर्षी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. आगरीपाडा पोलीस ठाण्यात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. द सेंट्रल स्कूल फॉर द डेफ या शाळेतील विद्यार्थ्यांनी पोलिसांना राखी बांधून सण साजरा केला. धुळ्यातल्या पोलीस ठाण्यात सुद्धा रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. मोठ्या उत्साहात हा सण साजरा झाला. यावेळी संस्कार शाळेतील विद्यार्थ्यांनी पोलिसांना राखी बांधत सण साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. वाशिमच्या वांगीतील ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन साजरं केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवडमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वृक्ष रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातल्या परिसरातल्या झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन हा सण साजरा करत सामाजिक बांधिलकी जोपासली. शिर्डी साईबाबांच्या मंदिरात राखी पौर्णिमेच्या निमित्तानं दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. परंपरेनुसार आज साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साई समाधीचं पूजन करत साईबाबांना सुंदर राखी अर्पण केली. जेजुरी गडावर श्रावण पौर्णिमेच्या निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. खंडोबा देव आणि बानाई देवी यांचा शुभविवाह नळदुर्ग येथे पार पडला. या निमित्तानं वारकऱ्यांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्यात आला. नागपुरात पावसानं जोरदार हजेरी लावली. 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसानं गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. यवतमाळच्या पुसद तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे अनेक घरात पाणी शिरलं. घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बीड जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला. तर आंबिल वडगाव इथल्या कालिका नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक मात्र ठप्प झाली. अकोल्याच्या अकोट तालुक्यातल्या पुंडा इथं जोरदार पाऊस कोसळला. पावसानं पिकांचं अतोनात नुकसान झालं. परिसरातल्या काही लहान मोठी नदी नाले दुथडी भरून वाहतात. जळगाव जिल्ह्यात 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली. गेल्या 8 दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं जिल्ह्याचं तापमान 33 अंशांवर पोहोचलंय. मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. गोंदिया जिल्ह्याच्या वडेगाव इथल्या महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा काढला. नागरिकांच्या नळाला अजून पाणी येत नाहीये. जलजीवन मिशन योजनेचा काय उपयोग आहे असा सवाल महिलांनी विचारला. गोंदिया जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती योजनेतील निधी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. गेल्या 4 महिन्यापासून भोजन आणि निर्वाह भत्ता मिळाला नसल्यानं विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. तातडीनं भत्ता जमा करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. रत्नागिरीच्या देवरुख पंचायत समितीच्या इमारतीला मोठमोठे तडे गेल्यानं हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. त्यामुळे कागदपत्र पाण्यात भिजल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.